नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता साईराज मात्र तिला भूतकाळ सांगत असतो, तेवढ्यात मात्र त्याची आई त्याला आवाज देते. त्यानंतर मात्र आता रमा तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते. इकडे मात्र आता ती साईराजला सांगू लागते, जा तुला उशीर होत नाहीये का? आणि तेव्हा मात्र साईराज निघून जातो. त्यानंतर मात्र ती रमाला म्हणते, तू खाऊन घे, परंतु रमा नकार देते. दुसरीकडे आता शशिकांत जेव्हा नीलला बघतो तेव्हा तो मनात विचार करतो, हा काय करतो आहे इथे. त्यानंतर आता अक्षय सांगू लागतो, यांनी रमाचा जीव वाचवला आहे. तेव्हा नील मात्र त्याची नाटकं सुरू करतो. त्यानंतर आता अक्षय सांगू लागतो, हा पैशाची कुठलीच मदत घेत नाहीये. त्यानंतर शशिकांत म्हणतो, अरे हे माणसं फार स्वाभिमानी असतात. दुसरीकडे आता घडलेला सगळा प्रकार माही शशिकांतला सांगते. तेव्हा तो डोक्याला हात लावतो आणि मनाशी विचार करतो, आमच्या रमाला कोणी वाचवलं असेल तर किती चांगलं झालं असतं. दुसरीकडे आता रमा खूप आग्रह करते, मला सांगा माझी ओळख. परंतु साईची आई मात्र तिला त्रास देऊ लागते आणि सांगू लागते, सांगितलं ना एकदा, खाऊन घे आणि मग सांगेन. दुसरीकडे आता नील मात्र बाईक घ्यायला नकार देतो आणि तिथून निघून जातो. तर आता अक्षय मात्र माहीला म्हणत असतो की खरंच हा मुलगा खूपच भारी आहे. दुसरीकडे आता लगेचच ती म्हणू लागते की तुझं काय आहे बाई, तू महिना झाला इथं झोपून आहे, आराम करते आहे, दुसऱ्यांना कामधंदे असतात. परंतु तरीही रमा ऐकत नाही. तुम्ही मला खायला नको आहे, मला सांगा मी कोण आहे. तर इकडे मात्र आता ती रमावर हात उचलते, तिला मारते सुद्धा. परंतु रमा ऐकत नाही, मला आधी सांगा, त्याशिवाय मी काहीच खाणार नाही. तर तिकडे मात्र आता ती रागातच तिथून निघून जाते. दुसरीकडे सीमा मात्र आरशामध्ये बघत असते. तेव्हा शशिकांत म्हणतो, तुला काय वाटतं आहे आता मी तुझ्यावर प्रेम करतो आहे, तुझ्या मागे पुढे करेल असंच वाटतं आहे ना? तर सीमा लगेचच घाबरते आणि म्हणते की नाही, असं काही नाहीये. हा म्हणजे वाटू शकतं की आपल्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी करावं. तर इकडे मात्र शशिकांत तिला ओढतच बाहेर नेतो, चल तुला आरसा दाखवतो. आता मात्र सीमा घाबरते. खूप अंधार असतो, त्यामुळे आता लगेचच शशिकांत लाईट लावतो. त्यानंतर आता सीमाचा वाढदिवस असतो, त्यामुळे शशिकांतांनी घरातल्या सगळ्यांनी मिळून सीमाला सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं. आणि तिच्या वाढदिवसामुळे आता लाईट लागल्यावर तिथे सगळं डेकोरेशन बघून सीमा ही खूपच आनंदी होते. आणि त्यानंतर घरातली सगळी लहान मंडळी तिचे पाया पडतात, तिला विश करतात. त्यानंतर आई-आजी सुद्धा तिला विश करतात. तेव्हा मात्र ती आई-आजींच्या पाया पडते आणि त्यानंतर मात्र आता सगळे खूपच खुश असतात की आज आईचा वाढदिवस आहे. आणि त्यानंतर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शशिकांत स्वतः आता सीमाला ओवाळतो. तेव्हा ती म्हणते, असं करू नका, मला फार वेगळं वाटतं आहे. त्यानंतर मात्र आता आनंद म्हणतो, आई तू आमच्या दीर्घ आयुष्यासाठी इतके दिवस आम्हाला ओवाळत आली ना, मग आम्ही केलं तर यामध्ये काय फरक आहे, आम्हाला करू दे हे. त्यानंतर मात्र आता पुढे आजी म्हणू लागते, या सगळ्या गोष्टी रमामुळे घडत आहे पहिल्यांदाच. तर त्यानंतर आता शशिकांत म्हणतो, हो बरोबर आहे, ती आमची सून आहे ना. तर अक्षय म्हणतो, हो माझी बायको. त्यानंतर प्रत्येकजण आपापली नाती घेतात. तिकडे मात्र आई आजी म्हणते, माझी नात सून. आता इकडे सीमा म्हणू लागते, हो सून कोणाची आहे. इकडे जान्हवी म्हणते, बरोबर आहे, जाव कोणाचे आहे. असं म्हणून प्रत्येक जण आता रमाचं कौतुक करतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब